माझ्या नवऱ्याचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की माझ्या नवऱ्याला वाटतं मी कामच करू नये, मी स्वयंपाकच करू नये. 3-4 दिवस आता शिर्डीला होतं, 2-3 दिवस तर तिकडं बाहेरच खाल्लं. अगोदर पण कंटिन्यू मम्मीकडून होतं. मम्मीचं नंतर मम्मीच्या इकडून गेलो नाही शेतामध्ये तर बाहेरून पार्सल आणलं होतं. त्याच्यानंतर शिर्डीला गेलो, शिर्डीला 2-3 दिवस कंटिन्यू हॉटेलमध्ये जेवलो. तरी शिर्डीहून आलोत रात्री आलोत काहीतरी 11-12ला शिर्डीवरून. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणले नको करू स्वयंपाक, आपण आज पण बाहेर जेवायला जाऊ. म्हणले ठीक आहे, मला काय प्रॉब्लेम आहे. तर मी सकाळी काहीतरी चहा बिस्किट हे ते खाल्लं होतं. त्याच्यानंतर आराम केला आणि दुपारी म्हणजे इव्हिनिंगला आम्ही परत चाललो बाहेर जेवायला हॉटेलला. तर इकडं आपले फॉलोअर्स भेटले होते गेल्यात. अशी कोणती जागा नाही जिथे गेल्या फॉलोअर्स भेटत नाहीत. कधी व्हिडिओ शूट करायला जमतं, कधी जमत नाही. तर ऑलमोस्ट जेवढे सगळेच लोक, जेवढे आम्ही जिथे गेलो तिथं जेवढे लोक असतात जेवायला आजूबाजूला सगळे ओळखत असतात तुमचं सगळ्यांचं प्रेम. तर मग जेवण वगैरे केलं. म्हणजे आम्ही एक गेलो होतो आणि त्यांच्या मित्राची फॅमिली एक गेली होती, असं आम्ही 4 जण गेलो होतो आणि शिव आणि त्यांची एक मुलगी होती. तर त्याच्यानंतर इकडं गेलो, जेवण वगैरे केलं मस्तपैकी. नंतर शिव गार्डनला खेळत होता मस्त छान छान, त्याला खूप मजा येते खेळायला. तर त्याचं खेळणं सुरू होतं. त्यानंतर मी घरी आले, ड्रेस वगैरे चेंज केला, कपडे वाळायला टाकले होते. आम्ही तिकडे गेलो होतो शिर्डीवरून, तर ते कपडे खराब झालेले वगैरे चेंज केलेले ते धुतले होते, तर ते वाळायला टाकले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली म्हणजेच रविवार. तर आमचं 2-3 दिवसापासून व्हिडिओ शूटला गेलोच नव्हतं. तर मग इकडं डबे वगैरे त्या दिवशी मम्मीकडून आणलेला तसंच घेऊन गेलोत व्हिडिओ शूटला शेतामध्ये. तर मस्तपैकी व्हिडिओ शूट वगैरे केले, कॉमेडी व्हिडिओ मम्मीचे केले, काही मम्मीचे चव्हाण साहेबाचे केले. त्यानंतर आम्ही चाललोत वापस. तर शिव आमच्यासोबत यायला तयारच नव्हता. तो तिथून घरी येऊन आमच्यापर्यंत येत नव्हता. आम्ही रोडला येऊन थांबलोत, मग मागून आला आणि तरी पण तो आमच्यासोबत नाही आला. तिथं रोडला आला आणि तिथून वापस आम्हाला हाकलून लावलं आणि गेला वापस. मग मी घरी आले आणि घरी इकडं भाकरी करत होते. तरी पण माझ्या नशिबात नव्हतं स्वयंपाक करायचा. चव्हाण साहेब गेले होते भाजी आणायला, तर त्यांनी भाजी प्लस भाकरी आणल्या. म्हणले 2 ती पण घरी जेवणार नव्हते, शिव पण नव्हते. म्हणले 2 भाकरीसाठी तू उगाच कशाला भांडी भरवते, उगाच कशाला मेहनत करते. तर मी त्यांनी भाकरी पण पार्सल आणल्या. मला नव्हतं माहिती भाकरी पार्सल आणणार. तर आल्यावर म्हणले तुला कळू नाही का 2 भाकरीसाठी कशाला करायली. म्हणले ठीक आहे, आता केल्यात भांडे भरवलेत तर मग 2 भाकरी केल्या. आणि इकडे चव्हाण साहेबांनी 4 भाकरी पार्सल आणल्या, छोट्या छोट्या असत्या असं 4 आणल्या. मग त्याच्यानंतर म्हणले ठीक आहे असू द्या. तर मी मस्तपैकी जेवण केलं मोबाईल बघत पिक्चर लावून. तर मी म्हणजे गेल्या महिन्यामध्ये मी तुम्हाला खूप गोष्टी सांगायच्यात आहे मला. तर ठीक आहे, मी त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर मग इकडं भाकरी केल्या होत्या, तर मग 2वरच बास केलं. म्हणलं पुरा त्यात आहे, कारण ते पण नाही आहेत, त्यांनी ऑलरेडी 4 आणल्या त्यांनी 2. तर म्हणलं शिव आल्यावर खाईल, मी सकाळ संध्याकाळ खाईल. तर मी जास्त स्वयंपाक केला की मला वेस्ट नाही होऊ देऊ वाटत, आणि वेस्ट नाही होऊ देण्याच्या नादामध्ये माझी ओव्हर इटिंग होते आणि मी जास्त खाते. म्हणजे मला रात्री जेवायचं नसतं तरी भाकरी आहेत, मग त्या खराब होतील म्हणून मी रात्री पण खाते, असलं माझं होतंय. त्याच्यामुळं घरामध्ये काही अनहेल्दी आणायची गोष्टच नाही, खराब होईल म्हणून ते मला खावं लागतं. तर इकडं त्याच्यानंतर मी भाकरी वगैरे केलं आणि मस्तपैकी जेवायला घेतलं. जी भाजी आणली होती ती भाजी, परत कांदा लिंबू सगळं आणलं होतं त्यांनी. परत तिकडल्या भाकरी आणलेल्या, परत माझ्या भाकरी. मी काय तेवढ्या सगळ्या नाही खाल्ल्या, 1.5 भाकरी खाल्ली तरी. त्याच्यानंतर मी मस्त बघत बसले पिक्चर 2-2.5 तासाचा याचा साऊथचा. तर आता मला नाद लागला, मी एक तरी दिवसाला पिक्चर बघते. त्यानंतर शिव आला, तर तो वाटातच झोपेत आला होता. तर तो आला की झोपला. मग मला काय, मी 2-3 दिवसापासून काहीच नव्हतं केलेलं. म्हणलं त्याला झोपूया, मग मी पण एक झोप मारली. त्यानंतर तो उठला, त्याला थोडा मोबाईल लावून दिला. इकडं पाऊस येत होता थोडा, कारण बाजाराचे सगळे हाल करत होता. त्यानंतर भांडे, तर मी स्वयंपाकच केला नाही तरी भांडे कुठून, खाण्याचेच भांडे तेवढे पडतात. ते 2-3 दिवस थोडं एक कप एक प्लेट होतं 1-2 दिवसात, आणि आजचे जास्त पडलेले होते भांडे. मग मी सगळे भांडे घासले आणि किचन वाटा वगैरे मस्त धुवून फ्रेश केला. आणि त्यानंतर चव्हाण साहेब आले माळवं घेऊन, त्यात त्यांनी चिवडा आणि गुडीशेव आणली, तर ती पण मी खाल्ली. म्हणजे खूपच खाण्यात आले, बघू आता काय होते. म्हणजे मला 1 जून म्हणजेच 1 जूनपासून मला वजन कमी करायचं होतं आणि 1 जूनलाच मी एवढं जास्त खाल्लंय. म्हणजे मी लास्ट 1 महिन्यापासून वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे आणि मला छान रिझल्ट पण आला होता. मी डेली व्यायाम पण करत होते, माझे इंचेस लॉस बरेच झाले होते. तुम्ही माझ्या जे लास्ट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बघितलं पण असेल, काय म्हणतात ते वॉटर पार्कचा, त्याच्यामध्ये माझे फोटो वगैरे बघितले असतील. बरेच इंचेस लॉस झाले होते, कारण मी एक पण दिवस असं सोडलं नव्हतं व्यायाम करायचं. पण शिर्डीला गेल्यापासून 2-4 दिवसामध्ये खूप जास्त खाल्लं. माझं 1-1.5-2 किलो वजन वाढलं त्या पिरियडमध्ये. या 5-6
दिवसामध्ये माझं वजन खूप लवकर वाढतं. मी थोडं लक्ष नाही दिलं की ऑइली ते खाल्लं की माझी स्किन पण लगेच खराब होते. आणि थोडं बंद केलं, चांगली डायटिंग वगैरे फॉलो केली थोडीफार, तर थोडं व्यवस्थित होतं. तर असं खूप मला लवकर वजन वाढतं आणि होतं पण लवकर कमी. आणि त्याचसाठी जेवण खूप कमी करावं लागतं, हे माझ्याकडनं होत नाही. तर आता 1 जूनचं तर वाटोळं झालेलं आहे, सत्यानाश झालेला आहे. तर आपण आता 2 जून म्हणजे 2 तारखेपासून व्यवस्थित डाएट वगैरे फॉलो करणार आहे. कारण स्किन पण खूप खराब झाली माझी, एवढाले पिंपल्स आले तोंडावरती. आणि वजन पण वाढलं आहे माझं 1.5 ते 2 किलो ह्या 4-5 दिवसामध्ये. काही पण हॉटेल ते खाण्यात आले, एकदम ऑइली, पोट भरून 2-3 टाईम त्याच्यामुळं. तर उद्यापासून आपण डाएट फॉलो करणार आहेत. मला म्हणजे लास्ट मंथमध्ये रिझल्ट आला होता खूप छान. माझं किती 72 होतं, 69 झालं होतं, परत आता 70.30 झालं आहे. तर चला मी तुम्हाला ते दाखवते. तर हे बघा, मी तुम्हाला आजचं वजन दाखवते. 70.30 म्हणजे 2 जूनला सकाळचं वजन आहे हे. मी इकडं टाईम दाखवते, डेट दाखवते. हे बघा 70.30, 2 जून 6:43ला. तर उद्या बघूया.